नमस्कार मंडळी. आज केले मस्त असे बटाटे वडे. बटाटे वडे ना माझे एकदम फेवरेट आहे. मग ते वडापाव असू देत, वडा रस्सा असू देत, की नुसते बटाटे वडे आणि चटणी किंवा सॉस बरोबरही आवडतात. असे हे घरी केलेले जर बटाटे वडे असेल ना, त्याची मजाच काही और आहे. तर यासाठी मी 4 बटाटे घेतले. बटाटे छान धुवून घ्यायचे. कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आणि कुकरची वाफ गेली का मस्त बटाटे हातांच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे. मॅश करताना लक्षात ठेवायचं अगदी बारीक मॅश करायचे नाही आपल्याला. थोडे चंक्स राहिले ना तरी सुद्धा चालतील, पण फार मोठे मोठे त्याचे तुकडे राहायला नको. अशा तऱ्हेने आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहे. आता या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ना आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे मिरच्या घ्यायच्या आहे, 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण घ्यायचे एक गठ्ठा लसूण घेतले, जिरं घेतलेले, 2-3 कढीपत्त्याची पानं घेतली. हे मिक्सरच्या साहाय्याने आपण बारीक करून घ्यायचं आहे. एका कडल्यामध्ये अगदी थोडं तेल घ्यायचं, तेलाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे. त्यामध्ये घालायची मोहरी तटली की थोडासा हिंग, त्यानंतर आपण केलेला जो क्रश होता तो घालायचा आहे. हळद घालायची, गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्या बटाट्यावर घालून घ्यायचे आणि बटाट्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. थोडासा लंबासा रस पिळायचा आहे आणि चिमूटभर साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आपण सगळ्या मिश्रणाचे गोळे करून घ्या. गोळे घरी करतोय त्यामुळे आपण फार मोठे नाही केले, मीडियम आकाराचे केलेले आहेत. आता ज्या भांड्यात आपण फोडणी दिली त्याच भांड्यामध्ये मी बेसन घालून घेतलेलं आहे. 1 वाटीपेक्षा थोडं जास्त बेसन घातलेलं आहे. आता हे बेसन घातलं की त्यामध्ये घालून घ्यायचंय पाणी घालून घ्यायचंय आपण आणि पाण्याच्या साहाय्याने भिजवायचं आहे. मिश्रण फार पातळ नको किंवा फार घट्ट नको. फार घट्ट असेल तर आवरण खूप जाड होतं आणि व्यवस्थित होत नाही. फार पातळ असेल तर ते छानपैकी कव्हर होत नाही. त्यामुळे मीडियम असं सरसरीत मिश्रण ठेवायचं. त्यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि सोडा घालायचा आहे. सोडा घातल्याशिवाय ना बाहेरच्या सारखे तुमचे वडे होत नाही. त्यामुळे सोडा मात्र आठवणीने घालायचा आणि अशा तऱ्हेने आपलं मिश्रण आणि यामध्ये पण थोडासा हिंग घालायचा आहे. तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की वडा असा कोट करायचा आणि मस्त तो वडा आपण तेलामध्ये तळून घ्यायचे. दोन्ही साईडने आपण वडे तळून घ्यायचे की मस्त खमंग असे बटाटे वडे आपल्या घरच्या घरी तयार होतात. आणि असे हे बटाटे वडे तुम्ही सुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. बघा, एका छान साईडने तळले गेले. मीडियम गॅसवर करायचे. पहिले तेल छान तळू द्यायचं, गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर वडे घातल्यावर मात्र गॅस मीडियम करायचा आहे, कारण वडे ना आपल्या आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेले पाहिजे, छान तळले गेले पाहिजे. तर असे हे वडे नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. ते दिसून राहिलं ते थोडी दिसायचं असतं असं. पुढच्या बॅचचे जेव्हा झाले तेव्हा माझंच होईल.